Good morning, students. Welcome to today's mathematics seminar. Dear students, I am very happy to join with you of this video. Today's seminar we are going to learn the last point of this topic, the use of LCM and HCM. तर विद्यार्थी मित्र हो, मी तुमचं सर्वांचं आजच्या तासामध्ये स्वागत करतो आणि आजच्या तासाला आपण या प्रकरणातील शेवटच्या घटकांचा आज आपण अभ्यास करतोय, द यूज ऑफ LCM अँड HCM. तर LCM आणि HCM यांचा कशा प्रकारे वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होत असतो, अशा प्रकारे घटकाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर त्यासाठी एक एक्झाम्पल पहा या ठिकाणी घेतलेला आहे. A shop sells a 450 gram bottle of jam for 96 rupees. तर एका दुकानामध्ये 450 ग्रॅम जामची बॉटल 96 रुपयास विकली जाते. अँड अ बिगर बॉटल ऑफ 600 ग्रॅम फॉर 124 रुपीज. आणि 600 ग्रॅमची जी मोठी बॉटल आहे ती 124 रुपयास विकली जाते. विच बॉटल इज इट मोर प्रॉफिटेबल टू बाय. तर या दोन बॉटलपैकी कोणती बॉटल खरेदी करणे हे आपल्याला फायदेशीर ठरेल. तर अशा प्रकारचं हे उदाहरण आहे. आता पहा, we have done the unitary method and assume that we can find us the cost of 1 gram jam in each bottle and compare it to each other. However, the calculation is easier. We use a bigger common factor rather than a smaller one. तर विद्यार्थी मित्र हो, की आपण एकमान पद्धत किंवा युनिटरी मेथड हा घटक अभ्यासलेला आहेच. मग या घटकाच्या किंवा या घटकाचा वापर करून सुद्धा आपण किंवा उपयोग करून सुद्धा 1 ग्रॅम जामची किंमत काढू शकतो आणि त्याच्यावरून आपण कोणती बॉटल किफायतशीर ठरेल हे ठरवू शकेल. परंतु आपल्याला उदाहरण सोडवणं सोपं जावं, इझी व्हावं म्हणून आपण काय करूया, तर या संख्येमधील एक मोठा कॉमन फॅक्टर शोधूया. म्हणजेच आपल्याला HCF शोधून काढूया. Therefore, we must find out the HCF of 450 and 600. तर पहिल्यांदा काय करूया आपण, 150 आणि 450 आणि 600 यांचा HCF काढून घेऊया. या ठिकाणी पहा, HCF काढतो मी 450 and या 600. वर्टिकल अरेंजमेंट काढतो. इथं पहिल्यांदा पहा, 450 आणि 600 ला 2 ने भाग दिला जाईल. बेदुनी 4 बेदुनी 4 बेदुनी 10 व्यतिरिक्त 6 आणि वरचे 2 शून्य. पुन्हा इथं 225 आणि 300 आलं. या दोन्ही संख्येला 3 ने भाग जाईल. 3 7 21 आणि 3 5 15 3 1 3 इथं 0 म्हणजे इथं 100. आता 75 आणि 100 या दोन्हीही संख्येला पहा 5 ने भाग जातो. म्हणून 5 1 5 5 5 25 आणि 5 2 10 वरचा 0. पहा, पुन्हा आणखी या संख्येला 5 ने भाग जाईल. तर 5 3 15 आणि 5 20. अशा प्रकारे या ठिकाणी आपण याचे प्राइम फॅक्टर्स काढले. म्हणून आता इथं HCF ऑफ 450 and 600 इज इक्वल टू या सर्व प्राइम फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 5 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 3 6 6 मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय 5 30 30 मल्टिप्लाय 5 150. तर आपण
या दोन्हीही संख्यांचा काय काढला आपण मसावी काढून घेतला. आता मसावी का काढला पहा, तर दोन्हीही संख्यांमध्ये किंवा दोन्हीही संख्यांमध्ये मोठात मोठी अशी एक संख्या कॉमन संख्या घेतली की त्या कॉमन संख्येचं आपल्याला किंमत काढणं सोपं जाईल आणि दोन्हीची तुलना करणं सुद्धा सोपं जाईल. म्हणून अशा प्रकारचा आपण या ठिकाणी तुलना करण्यासाठी मोठा घटक निवडलेला आहे. म्हणून आता जर याचा HCF 150 आला, म्हणून पुढे पाहता आपण या ठिकाणी काय करणार आहोत, तर आपल्याला याच्यावरून 150 ग्रॅम बॉटल जो ग्रॅम जाम आहे त्याची किंमत फाइंड आउट करूया आपण. therefore in the small bottle, therefore in the small bottle 150 gram of jam squash म्हणूया आपण. 150 gram of jam squash is equal to, मग आता या ठिकाणी 150 ग्रॅम जामची आपल्याला किंमत काढायची आहे. मग कशी काढावं लागेल, तर पहा की 450 ग्रॅम बॉटलची किंमत आहे 96 रुपये. मग यामध्ये आपण ज्यावेळेस HCF फाइंड आउट केला आणि HCF काढत असताना याचा कॉमन फॅक्टर या ठिकाणी 150 आला, म्हणजे 450 बरोबर 150 मल्टिप्लाय 3 असं ही कॉमन फॅक्टर होता याचा. आणि 600 इज इक्वल टू 150 मल्टिप्लाय 4, म्हणून 150 ला आपल्याला या ठिकाणी तर 3 ने भागावं लागेल. म्हणून 96/3 इज इक्वल टू 3 3 9 आणि 3 2 6 रुपीज. तर पहा आता या ठिकाणी 150 ग्रॅम जाम ची किंमत आलेली 32 रुपये. तर आता मोठ्या बॉटलमधील 150 ग्रॅम जामची किंमत करूया आपण. therefore in the bigger bottle 150 gram of jam's cost is equal to, तर आता मोठ्या बॉटलची किंमत आहे 124 रुपये. लक्षात का बघा. आणि मग 124 ला आपल्याला एका 4 ने भागावं लागेल, म्हणून 124/4 इज इक्वल टू 4 त्रिक 12 आणि 4 एक 4. म्हणजेच मोठ्या बॉटलमधील 150 ग्रॅम जामची किंमत आली 21 रुपये आणि छोट्या बॉटलमध्ये 150 ग्रॅम जामची किंमत आली 32 रुपये. मग आपण दोन्हीची जर तुलना केली तर आपल्याला असं लक्षात येईल की therefore thus it is more profitable to buy the 600 gram bottle of jam. Therefore it is more profitable to buy a bigger bottle of jam. Bigger bottle of jam. म्हणजेच आपल्याला मोठी बॉटल खरेदी करणे हे परवडेल. येते का लक्षात. तर अशा प्रकारे आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा या LCM आणि HCF यांचा वापर करू शकतो.
आता अशाच प्रकारचं आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण अभ्यासूया. पुढचं एक्झाम्पल पहा. आता एक्झाम्पल नंबर 2. Add 17/28 plus 11/35. आता पहा या ठिकाणी ऍडिशन करायचे आहे. मग ऍडिशन करण्याकरिता आपल्याला माहित आहे की छेद समान करून घेणं गरजेचं आहे. आता छेद समान करायचं म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. मग ही प्रोसेस जरा किचकट आहे. पण त्याच्याऐवजी आपण जर या दोन्हीमध्ये जर समजा या 28 आणि 35 यांचा जर एलसीएम काढला तर आपल्याला ते उदाहरण सोडवायला सोपं जाईल. Therefore, let us find the LCM of 28 and 35. मग आता आपण 28 आणि 35 चं काय करूया, एलसीएम करूया. तर पहा या ठिकाणी मी अरेंजमेंट करतो व्हर्टिकल अरेंजमेंटने 28 आणि 35. तर पहा दोन्हीही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती असेल, तर 7. 7 चौक 28 आणि 7 35. आता खाली जे संख्या आलेल्या आहेत म्हणून LCM of 28 and 35 is equal to 7 multiply 4 multiply 5. 7 multiply 4 multiply 5 is equal to 140. यांचा LCM किती आला, 140 आला. म्हणून आपल्याला दिलेलं जे एक्झाम्पल होतं 17/28 प्लस 11/35. आता या ठिकाणी दोन्हीही संख्येचा छेद आपण 140 करून घेणार आहोत. तर पहा 28 ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 140 येतं आणि 35 ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 140 येईल. म्हणून या ठिकाणी पहा 28 ला जर आपण 5 ने गुणलं, म्हणून ज्या संख्येच्या छेदाला एखाद्या संख्येने आपण गुणतो त्याच संख्येने अंशाला सुद्धा गुणावं लागतं. म्हणून 17 multiply 5 upon 28 multiply 5 plus 11 multiply. आता इथं 35 ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 140 येईल, तर 4 ने. 28 ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 140 आलं, 5 ने. म्हणून आपण दोन्हीही संख्येला अंशाला आणि छेदाला 5 ने गुणलं. तसं इथं अंशाला आणि छेदाला आपल्याला 4 ने गुणावे लागेल. म्हणून 11 गुणिले 4 छेद 35 गुणिले 4 बरोबर 17/5 85 छेद 28 म्हणजे 140 अधिक 11 चौक 44 छेद 140. म्हणून बरोबर. आता इथे छेद समान झाले, अंशांशीची बेरीज करूया. 85 अधिक 44 छेद 140 बरोबर 5 आणि 4 9 8 आणि 4 12 129 छेद 140. मग या दोन्ही संख्येची ऍडिशन किती आली, 129 छेद 140. मग अशा प्रकारे आपण एलसीएम काढून दोन्ही संख्येची कॅल्क्युलेशन्स आपल्याला काय झालं करणं सोपं गेलं. मग आपण तिरकस गुणाकार जर करत बसलो असतो तर त्याचं कॅल्क्युलेशन करून पुन्हा त्याला अतिसंक्षिप्त करून किंवा सिम्प्लिफाय करणं हे अवघड जातं. म्हणून त्याच्या ऐवजी आपण इथं छेद समान करण्यासाठी काय केलं, एलसीएम काढला. आणि एलसीएम काढल्यानंतर आपल्याला दोन्ही संख्येचा छेद तेवढा करून घेणं
हे सोपं जातं. येते का लक्षात? त्यानंतर पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण. फॉर एक्झाम्पल नंबर 3. पहा एक्झाम्पल नंबर 3. On dividing a certain number, on dividing a certain number by 8, 10, 12 and 14, the remainder is always 3. The remainder is always 3. Which is the smallest such number? Which is the smallest such number? तर पहा हे उदाहरण कशा प्रकारे विचारलेलं आहे. तर एका विशिष्ट संख्येला एका विशिष्ट संख्येला 8, 10, 12 आणि 14 ने भागले असता प्रत्येक वेळेस बाकी 3 उरते. तर ती लहानात लहान संख्या कोणती असं विचारलं. तर लहानात लहान संख्या काढायची म्हणजे या चारही संख्येने भाग जाणारी संख्या काढायची आहे. म्हणजेच आपल्याला एलसीएमच या ठिकाणी काढावं लागेल. येते का लक्षात? म्हणून let us find the LCM of, therefore let us we find the LCM of 8, 10, 12 and 14. आपण काय करूया 8, 10, 12, 14 यांचा एलसीएम काढूया. पण एलसीएम काढण्यासाठी सगळ्यात सोपी मेथड म्हणजे आपण व्हर्टिकल अरेंजमेंट करून बघा. आता इथं चारही संख्या या ठिकाणी मी मांडून घेतो. 8, 10, 12 and 14. तर चारही संख्येला भाग जाणारी संख्या शोधूया आपण. तर 2 आहे. 2 चौक 8, 2 पंच 10, 2 सत्ता 12 आणि 2 साते 14. त्याच्यानंतर आपण यातल्या कमीत कमी 2 संख्येला भाग जाणारी संख्या शोधूया. तर 2च आहे. तर इथं 4 ला आणि 6 ला भाग होतो. 2 दुने 4, 5 ला भाग जात नाही. तसंच खाली मांडायचं. 2 त्रिक 6 आणि 7 ला 7, कारण 7 ला सुद्धा 2 ने भाग जात नाही. म्हणून ती संख्या आपण तशीच खाली मांडलेली आहे. आता एलसीएम आपण काढणार आहोत. मग एलसीएम काढण्यासाठी काय करतो आपण? कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय बाय कॉमन फॅक्टर. देयरफॉर एलसीएम इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय हे 2 कॉमन फॅक्टर घेतले. तर हे नॉन कॉमन फॅक्टर 2 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 7. मग आता यांचा गुणाकार जर केला आपण तर किती येईल गुणाकार? तर पहा 7 त्रिक 21, 21 वजा 105 दुने 21 5 105, 105 दुने 210, 210 दुने 42, 420, 420 दुने 840. म्हणून त्यांचा एलसीएम आला 840. मग पाहता आपण ती संख्या शोधायची आहे. मग ती संख्या म्हणजे काय आहे पहा की एका विशिष्ट संख्येला 8, 10, 12 आणि 14 ने भागले असता बाकी प्रत्येक वेळेस 3 उरते. म्हणून आता ही जी संख्या आलेली आहे या संख्येमध्ये जर बाकी मिळवली तर आपल्याला ती पाहिजे ती संख्या आपल्याला मिळेल. म्हणून that number is equal to LCM
प्लस रिमाइंडर म्हणजेच ती विशिष्ट संख्या म्हणजेच काय लसावी अधिक बाकी पण लसावी किती आहे 840 अधिक 3 बरोबर ही संख्या म्हणजेच काय आली 843 पण 843 या संख्येला जर 10 8 10 12 आणि 14 या दोन्ही 40 संख्येने भागलं तर प्रत्येक वेळेस बाकी किती उरेल तर 3 इथे का लक्षात तर विद्यार्थी मित्र हो अशा प्रकारे आपण युजेस ऑफ एलसीएम अँड एचसीएम हा घटक अभ्यासलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपलं हे तिसरं जे प्रकरण आहे एचसीएम अँड एलसीएम या ठिकाणी संपलेलं आहे तर आजच्या घटकावर आधारित जो स्वाध्याय आहे म्हणजेच प्रॅक्टिस सेट 14 पहा अभ्यास देतोय प्रॅक्टिस सेट 14 हा तुम्ही सोडवायचा आहे आणि सोडवल्यानंतर जो अभ्यास आहे तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करायचा आहे इथे लक्षात ठीक आहे ओके